अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तंबाखू विरोधी दिन 31 मेला जातो सर्वत्र पाळला। सिडकोकडून विमानतळ प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर। CBD सेक्टर 8B येथे सिडकोच्या अतिक्रमण विभागाने केली अतिक्रमणाची कारवाई। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू, कुटुंबियांनी लावला आरोप। दिघ्यात कचऱ्याची समस्या, रहिवाशी त्रस्त। पुन्हा एकदा स्वागत। CBD सेक्टर 8B येथे असलेल्या प्रजापती समाज संस्था मंदिराचे ओपन शेड व हॉल सिडकोच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केले आहे। कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवता ही कारवाई करण्यात आली आहे। CBD सेक्टर 8B येथील प्रजापती समाज संस्था मंदिराचे ओपन शेड व हॉल तसेच या ठिकाणी असलेले बुद्ध विहार, अय्यप्पा मंदिर परिसरातील बांधकाम सिडकोच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले आहे। कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवता सिडकोने ही कारवाई केली आहे। सिडकोचे कार्यकारी अभियंता यादव यांच्या अंतर्गत ही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती। या संदर्भात सिडकोने नोटीस न बजावता 2 दिवसात तोडणार असं सांगितलं होतं। या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोकडे जाऊन अतिक्रमण करू नका, आम्ही शेड काढतो असे सांगितले असतानाही ओपन शेड अनधिकृत ठरवून ही कारवाई केली। त्यामुळे सिडको विरोधात आम्हीही कठोर पाऊल उचलू असं त्यांच्याकडून सांगण्यात आले। सिडकोवाले आले, बिगर नोटीस दिले, ते तोडून गेले। 40-50 लाखाचे नुकसान केले। आम्ही गोरा कुंभार संपूर्ण महाराष्ट्र मंदिर एकच होता, ते पण तोडून गेले। त्यांना साहेबांना नोटीस पण नाही दिले, काहीच नाही दिले। आजपासून पण आम्ही त्यांना विनंती पण केली, पायात पडले की नको तोडू। आम्ही कमीत कमी 10-20 पत्रे मी काढून घेतले, तरी पण ते थांबायला तयार नाही होते। इथे आमचे देवळ बांधत होता 72 पर्यंत। आमचे एक बाबा पूजा करत होता, ते आमचे समाजाला जरा माहिती पडले तर आम्ही इकडे आलो। इकडे आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं की आमचे समाजाचा बाबा आहे, तरी आमचे समाज आम्ही गोळे झाले इकट्ठे करून आम्ही देवळ बांधले। 787 मध्ये आम्ही त्याची फाईल करून सिडकोला दिलेली आहे, म्हणून अजून आम्हाला ते फाईलची अजून त्याने काय निर्णय करून दिले नाही की आम्ही तुम्ही जे तुमचे कायद्याप्रमाणे जे असेल ते आम्ही पैसे भरायला कबूल आहे, तरी आम्हाला काय निर्णय देत नाही। या अतिक्रमणाच्या ठिकाणी माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भेट दिली। या संदर्भात मंदाताई म्हात्रे व शिष्टमंडळांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेऊन ज्यांची मंदिरं आहेत त्यांना अधिकृत कायमस्वरूपी मंदिरासाठी जागा देऊन टाकावी व त्याचं काही भाडं असेल ते घ्यावं अशी मागणी केली। या अतिक्रमणात जवळपास 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनोने, MVTV।